प्रश्न स्वतः एकनाथ शिंदेंनाही पडला असेल। काल संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीचं प्रकरण निस्तरत नाही तोपर्यंत आज शंभूराज देसाईंनी विधान परिषदेमध्ये अनिल परबांशी हमरीतुमरी करताना शिवराळ भाषेचा वापर केलाय। सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी ही घटना होती। त्यामुळे मारकुटे आणि शिवराळ मंत्र्यांना आमदारांना एकनाथ शिंदे आता व्यसन घालणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, खाली बसा। आता काय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई या दोघांमधली खडाजंगी सभागृहाच्या प्रतिष्ठेला न शोभणारी होती। मराठी माणसांना मुंबईत 50% घरं देण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती। ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना शंभूराज गद्दारी करत होते अशी टीका अनिल परब यांनी केली। त्यानंतर शंभूराज यांचा तोल सुटला आणि त्यांनी थेट तू बाहेर ये तुला दाखवतो अशी भाषा अनिल परबांसाठी भर सभागृहामध्ये केली। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, खाली बसा। आता काय नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐकून घ्या, ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत। एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज। दरम्यान अरेला कार्य केलं तर 10 वेळा कार्य करू असा पवित्रा शंभूराज देसाईंनी कायम ठेवलाय। त्यांनी जी सभागृहात शिवराळ भाषा वापरली त्याबाबत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेही पाहूया। उद्धव ठाकरे साहेबांचं नाव मी सभागृहात घेतल्यानंतर अनिल परब साहेबांना ते खटकलं का? कारण त्यांनी हे केलं नव्हतं। ऐका त्यांनी हे केलं नव्हतं त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांनी, आम्ही आता करणार आहोत। त्यामुळे हे नाव घेतल्यामुळं अनिल परब साहेबांना ते खटकलं आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला। त्या सरकारमध्ये मी पण होतो असं ते म्हणाले आणि तुम्ही सरकारमध्ये होता पण गद्दारी करत होता। त्यांनी जर आम्हाला गद्दारी करणार होता असं म्हटलं तर त्याच्या पुढचा शब्द मी त्यांच्याबद्दल बोललो। त्यामुळं साहजिक आहे ते जर आरे म्हणले तर आम्ही 10 वेळा कार्य म्हणणार। त्यांना आम्ही गद्दार आहोत का काय हे सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही गद्दार आहोत का नाही सांगणारी माझ्या मतदारसंघातली जनता सक्षम आहे। तर आपण कुठल्याही लढाईला तयार आहोत अशी प्रतिक्रिया आता अनिल परब यांनी दिली। बघा मी एक शिवसैनिक आहे, आमदार नंतर आहे आणि फक्त मला एवढंच म्हणायचंय की तो विषय सभागृहात झालाय। मी कोणाचा जाणून बुजून वाद वाढवणं किंवा अशा भानगडीतला नाहीये, परंतु कुठल्याही लढाईला मी तयार असतो हे तुम्हाला माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्याने पाहिली। कॅन्टीनमधील मारहाणीला आता 48 तास उलटून गेलेत तरीही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। गायकवाड यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार हा सवाल संपूर्ण राज्यातनं विचारला जातो। गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवाय? कर्मचाऱ्याला केलेली मारहाण तर संपूर्ण राज्याने पाहिली आहे, त्याचा व्हिडिओ देखील आहे। गायकवाड स्वतःही कबुली देत आहेत, मग अजूनही गुन्हा दाखल का होत नाही असा सवाल केला जातोय। अजून कुणीही तक्रार केलेली नाहीये, ती केली तर आम्ही गुन्हा दाखल करू असं पोलिसांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनीच समज द्यायला हवी अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे। शिंदेचे मंत्री काय मारामारी करतात, कुठं काय बोलतात, हे माननीय मुख्यमंत्री जे आहेत आमचे जुने मित्र त्यांना कसं आवडतं? त्यांनी या ठिकाणी ह्या शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचंही नाव खराब होतं ना मुख्यमंत्र्यांचं, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी यांना समज दिली पाहिजे किंवा यांना चूप बसवलं पाहिजे। नाही तर आम्हाला तर बरंच आहे, आम्हाला प्रचार करायला चांगले मुद्दे मिळतात ना। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची अद्याप महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युती जाहीर झाली नाहीये। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इंडिया आघाडी आणि मोविया आता अडगळ वाटू लागली आहे। इंडिया आघाडी लोकसभेपुरती तर महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। महापालिका निवडणुकांसाठी इंडिया आणि मोवियाची गरज वाटत नाही असं देखील राऊतांनी जाहीर करून टाकलं। तसंच उद्धव आणि राज यांनी एकत्र येत निवडणूक लढवावी असा जनतेचा दबाव आहे असं मोठं वक्तव्य करायला देखील राऊत विसरलेले नाहीत। हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का वजूद क्या है। हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी। ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है। ये दोनों आघाड़ी, अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं। मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये
शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावरती आता फार चिंता करण्याचं कारण नाही. दरम्यान सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करत असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात, तर मतमतांतर असू शकतात अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये